नमस्कार मित्रांनो, चोखंद पोटोबा यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे संक्रांत स्पेशल भोगीची बिर्याणी। बिर्याणी आवडणाऱ्या प्रत्येक खवय्यासाठी आज ही एक चांगली गोष्ट असणार आहे की बिर्याणीमध्ये आम्ही नवीन एक इन्व्हेंशन करणार आहे की पारंपरिक भोगीची भाजी आपण बिर्याणीमध्ये ऍड करून एक नवीन अशी नाविन्यपूर्ण डिश तयार करणार आहे। तर चला आज आपण बघूया। तर चला आज आपण बनवायला चालू करू भोगीची बिर्याणी। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तेल घेणार आहोत। जे तेल आपण बिरिस्ता बनवायसाठी वापरलं तेच तेल आपण याच्यामध्ये वापरायचं आहे। ते टाकल्यानंतर आपण आपल्याला लागणाऱ्या भाज्या टाकायच्या आहेत। सर्वप्रथम आपण घेवडा टाकून घेऊ। आपण बिर्याणीसाठी अर्धा किलो तांदूळ वापरणार आहे आणि अर्धा किलो तांदळासाठी आपण अर्धा किलो भाज्या वापरणार आहे। तर आपल्या आवडीनुसार प्रत्येक भाजी तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण बटाटा टाकला आहे, घेवडा टाकला आहे, भोगीसाठी वापरलेला आपण हरभराही टाकलेला आहे, आपल्या आवडीनुसार वांगी टाकलेले आहे, ओला वाटाणा टाकलेला आहे, आवडीनुसार गाजर टाकला आहे। गाजर टाकल्यानंतर कधी कधी गोडाचे प्रमाण वाढू शकते। ज्यांना गोड जास्त आवडत नाही त्यांनी कमी टाकले तरी चालतं। बिर्याणी बनवण्यासाठी बिर्याणीचे सर्व व्हेजिटेबल मुरत ठेवणे खूप गरजेचं आहे। व्हेज असू नाही तर नॉन व्हेज असू, बिर्याणीचे जो मसाला असतो तो मुरवणे खूप गरजेचा असतो, जेणेकरून पूर्ण फ्लेवर आपल्या बिर्याणीमध्ये उतरतात। याच्यामध्ये आपण टाकूया कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे आणि हे आहे धना पावडर। आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे 2 चमचे। भोगी बिर्याणी म्हटल्यानंतर तीळ हे असतंच। तीळ हे आपल्या आवडीनुसार काळे तीळ किंवा पांढरे तीळ कुठले तीळ वापरू शकता। तीळ हे आपल्या शरीरासाठी पोषक असते, त्यामुळे ते आपण संक्रांतीला आपल्या पारंपरिकमध्ये आपण वापरतो। त्याच्यामध्ये हे 4 टमाट्याचे प्युरी केलेले आहे। त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। त्याच्यामध्ये आपण ज्यांना पुदिना आवडत नाही त्यांनी न वापरलं तरी चालेल, पण आपण पुदिना साधारण 1 वाटी आपण टाकूया। कोथिंबीर पण आपण 1 वाटी टाकूया। चवीनुसार आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि ज्यांना स्पायसी खूप आवडतं त्यांनी हे मिरचीचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण 3 मिरच्या टाकूया, अशा थोड्या अर्ध्या तोडून जशा आकारात आपल्याला आवडतात तसं आपण टाकूया आणि सर्व मिश्रण टाकल्यानंतर आपण एक जीव थोडं हलवून घेऊया। त्याच्यामध्ये आपण तेल आधीच टाकून घेतलं होतं। आता आपण याच्यामध्ये टाकूया आपण तळून बनवलेला बिरिस्ता। आपण हा अर्धा किलो कांद्याचा फ्राय करून बिरिस्ता बनवला होता। हे साधारण 200 ग्रॅम आपण दही टाकणार आहे। मुरवण्यासाठी दही खूप चांगली टेस्ट देते, त्यामुळे आपण दह्याचा आपल्या आवडीनुसार प्रमाण जास्त किंवा कमी करून आपण वापर करू शकतो। त्याच्यामध्ये आपण टाकूया आता चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण चांगलं एकजीव हलवून घेऊया आपण आणि हे मिश्रण आपण जेवढं जास्त वेळ आपण त्याला मुरत ठेवणार तेवढी आपली चव चांगली येणार, सर्व फ्लेवर आपल्या बिर्याणीमध्ये उतरणार। अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही 12 तास 10 तास किंवा खूप घाई असेल तर 1 तास तुम्ही ठेवू शकता, पण जेवढ्या वेळ तुम्ही हे बिर्याणीचं मिश्रण तुम्ही मुरत ठेवणार तेवढी तुमची चव चांगली येणार। आता सर्व भोगीच्या भाज्यांना आपण मसाले आणि सर्व प्रकारच्या आपले दही वगैरे लावून आपण मुरण्यासाठी ठेवले आहे। आता आपण हे 1 तासासाठी मुरत ठेवूया। आपली भोगी बिर्याणीची भाजी आपली मुरत आहे तोपर्यंत आपण तांदूळ आपण हाफ डन करून घेऊया। हाफ डन म्हणजे आपण 50% आपण तांदूळ बॉईल करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ
मसाल्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि मिरे, स्टार फूल असेल तर आपण ते टाकू शकता. थोडं फ्लेवर येण्यासाठी आपण पुदिना टाकूया, थोडी कोथिंबीर टाकूया आणि मिरचीचा फ्लेवर येण्यासाठी थोडी 3 मिरच्या टाकूया. आवडीनुसार थोडे आपण जिरे टाकूया. एक साधारण 5 मिनिटं बॉईल आल्यानंतर आपण 15 मिनिटं भिजत ठेवलेला आपण हा बासमती अख्खा राईस आहे, हा आपण टाकायचा आहे. आणि तांदूळ शिजायला टाकल्यानंतर ना तो या मसाल्यांमुळे काळा पडू शकतो, त्यासाठी थोडं लिंबू पिळायचं आहे. आपण लिंबू पिळल्यानंतर काय होतं, आपल्या तांदूळ काळसर रंग येत नाही, तो पांढरा शुभ्र राहतो आणि दिसायला आपल्याला चांगला दिसतो. तर आपण आता हा तांदूळ टाकून घेऊया. आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो भोगीच्या भाज्या घेतलेल्या आहेत. भोगीच्या भाज्या आहे, आपण बाजारात आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. सॉरी बरं का, मग अशी त्याच्यातून तेल टाकायचं विसरलो होतं. तेल टाकायचं याच्यासाठी की तांदूळ एकमेकाला चिकटत नाही आणि मोडतही नाही. आपण साधारण अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. आपण ही भोगी बिर्याणी बनवत आहे. ही कच्ची बिर्याणीच्या पद्धतीची बनवत आहे. कच्ची बिर्याणी म्हणजे काय, आपण ज्या व्हेजिटेबल मुरत ठेवलेल्या आहेत ते टोटल कच्च्या आहेत. आपण आधी हाफ डन वगैरे काही केलेलं नाही आहेत. त्या नॉनव्हेज मध्ये पण तसंच असेल. चिकन न शिजवता डायरेक्ट भाताच्या स्टीमवर मसाल्यावर दम लावून शिजवलेली बिर्याणी म्हणजे कच्चीची बिर्याणी. ती खरी ऑथेंटिक बिर्याणी असते आणि ती चवीला खूप छान लागते. तर आपला तांदूळ हा आता 50% हाफ डन झालेला आहे. तर हा आपल्या मुरत ठेवलेल्या कच्च्या भाज्या आहेत, आपण त्याच्यावर आता लेअर लावून घेऊ आणि ह्या भाताच्याच स्टीमवर दम लावून शिजून घेणार आहे. आपण हाफ डन झालेला राईस आपण लेअर लावून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण थोडा बिरिस्ता टाकून घेणार आहे. थोडासा पुदिना. ज्यांना कलर आवडतो ते कलरही टाकू शकतात. तर मला कलर आवडत नाही तर मी कलरचा वापर करत नाहीये. तर आपण याला खाली तवा ठेवलेला आहे. तवा ठेवून आपण दम द्यायची कारण अशी आहे की आपल्या पातेलीचा थिकनेस कमी आहे, त्यामुळे आपण खाली करपू नये म्हणून आपण खाली तवा ठेवलेला आहे. दम देण्यासाठी आपण असे गव्हाची कणिक लावून घेत आहे. त्याने काय होतं, स्टीम चांगली राहते आणि दम उत्कृष्ट लागतो. तर अशा प्रकारे आपण सगळ्या किनाऱ्यांना गव्हाची कणिक लावून घेऊया. आपली आता कणिक लावून झालेले आहे दम येण्यासाठी. आणि आपण थोडं जे तांदूळ शिजवण्यासाठी जे पाणी राहिलेलं आहे ते थोडं पाणी टाकून घेऊया आणि गावरान तूप थोडं टाकून घेऊया. आणि आता ना आपण एक अर्ध्या तासासाठी आपण याला दम द्यायचा आहे. आणि याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासाने आपल्या बिर्याणी रेडी. आपल्या बिर्याणीला आपण अर्धा तास दम देऊन झाला आहे. आता आपण हे झाकण उघडूया. आता आपण आपली बिर्याणी उघडून बघूया कशी झाली आहे आपली संक्रांत स्पेशल भोगी बिर्याणी. बघू शकता आपण खूप सुरेख असा वास येत आहे, सुगंध एकदम दरवळत आहे. तांदूळ हे आपला एकदम शिजलेला आहे. आता ही बिर्याणी आपण ताटामध्ये सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली भोगी बिर्याणी आपण सर्व करून झालेली आहे. खूप मस्त वास येतो आहे मित्रांनो. ही बिर्याणी आपण कोशिंबीर किंवा रायता बरोबर खाऊ शकता. अशी पारंपरिक भोगीच्या भाज्यापासून बनवलेली आपली ही भोगी बिर्याणी, संक्रांत स्पेशल भोगी बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि आमच्या चॅनेलला पुन्हा पुन्हा बघायला विसरू नका.